नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट. आजच्या एक नवीन फ्रेश धमाकेदार ब्लॉगमध्ये स्वागत आहे. रुपेश राजेबालगड ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण देखावे बघायला जाणार आहेत आपल्या फॅमिलीसोबत. मस्त ब्लॉग होणार आहे. ऑलरेडी एक अपलोड झालेला आहे आणि अजून एक आजचा गणपतीचा 8वा दिवस आहे, त्यामुळे आजच्या फॅमिलीसोबत डेकोरेशन बघायला जाणार आहे आपण. तर शेवटपर्यंत बघत राहा. पुण्यातील मानाचे गणपती वेगवेगळ्या मंडळांनी ऑर्गनाईज केलेले देखावे जेवढे कवर करता येईल तेवढे कवर करणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर चॅनलवरती नवीन असेल तर कामन चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. प्रत्येक देखावा दाखवायचा प्रयत्न करणार मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून. तर डायरेक्ट आपण तुळशीबागेत भेटूया गणपतीपाशी. बाय बाय. तर आजच्या दिवशी पूर्ण बघू शकताय किती माणसांची गर्दी आहे. साक्षी हाताला पकड, नाही तर हारावशील. लय गर्दी आजच्या दिवशी. समोर आता सध्या वृंदावनचं डेकोरेशन बघणार आहोत. तर बघूया आपण आता. समोर मोराचं आहे. काय करती का व्हिडिओ काढती काय आगे उभे काढाय. तर भावांनो हे वृंदावनचा वेळे. तर आपण आता वृंदावनचं बघून आलेलो आहोत. तर आता दुसरे पुढच्या देखावे बघण्यासाठी जाणार आहोत. देखावा आहे भावांनो. तर बघू शकताय शिवाजी महाराजांचा वाघ त्यांचा देखावा आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पेरुगेट चौक मित्रमंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळ यंदा 60व्या वर्षात पदार्पण करत आहे. मंडळाने सादर केलेला या वर्षीचा जिवंत देखावा वाघ नख. आदिलशाही का सर नीचे कभी झुका न था और कभी झुकेगा. परवरदिगार ने आदिलशाही के झोले में बेशुमार दौलत और ताकत बहाल की है. इस दक्कन के काली पहाड़ों का काजल आदिलशाही के मूरत पे लगा है. फिर इस शाही तख्त को उस काफिर सिवा की नजर लगी कैसे? कौन है वो सिवा? आदिलशाही सरदार का एक मामूली बेटा. उस पहाड़ी चूहे की इतनी मजाल कि वो हमारे मुल्क पर कब्जा करे, हमारे गढ़ किले हमसे गद्दारी से ले और हमारे नामजाद मशहूर सरदार ये सब देखते रहे. इतना रहम करे उस सिवा पर. इस दरबार में आज हमने सिवा के नाम का बीड़ा रखा है. हमें वो सिवा जिंदा या मुर्दा किसी भी हालत में सामने चाहिए. कौन उठाएगा ये बीड़ा? जिले सुमानी मैं अफजल खान मोहम्मद शाही बंदा आपकी खिदमत में हाजिर है. किसकी गर्दन मार दी है बेगम साहबा? आप बस उस मनुष्य का नाम बताइए. आपका ये नाचीज बंदा उस मनुष्य की गर्दन आपके दरबार में पेश करेगा. गद्दार फर्जंद शाह जी का बेटा सिवा वो पहाड़ी चूहा. बस. और उसका बंदोबस्त करने के लिए आदिलशाही दरबार में एक भी होनहार सरदार नहीं है. लानत है सब. कौन है वो सिवा? उसे मैं इस दरबार में आपके सामने जिंदा या मुर्दा पेश करूंगा. मैं उठाऊंगा ये बीड़ा. उस काफिर को
जिंदा या मुर्दा आपके दरबार में पेश करूंगा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दक्षिणेतल्या बहुत साऱ्या वतनदारांना खानाची खरेदी पोहोचते। खानात सामील होण्याकरता आदिलशाहीकडून दबाव टाकला जातो। मराठा सरदारांना सुद्धा फरमाना येत आहे। खान आपल्या स्वराज्यात दाखल झाल्याची खबर आम्हाला मिळाली। राज तो खानाचा पोरगा फाजल खान लय उपद्रव माजवतोय। गावाची गावं बेचिरात करतोय, बायांची आबरू येशीवर टाकतोय। राज फक्त माझ्या हातात गावला पाहिजे। राज नाही त्या पांडुराची मान करा करा मोडली तर नावाचा येसाचे टंक नाही। अरे छोड़ो मुझे, छोड़ो, नहीं छोड़ेंगे अपने राजे को, छोड़ो। यार कोण आहेस तू? येसाचे असताना तू महाराजांपर्यंत पोहोचू शकत नाहीस। एका रट्ट्यात गार करीन तुला। यसाची आपले बहिर्जी नाईक येते। बहिर्जी आहेत होय? बहिर्जी नाईक? मुजरा राज, मुजराव साहेब। या बहिर्जी या, आम्ही आपलीच वाट पाहत होतो। कोणती खबर आणलीत? बोला बहिर्जी, काय झालं? राज खबर चांगली नाही। खान हिजापुराहून वाईकडं वाकड्या वाटेला येतोय। स्पष्ट सांगा बहिर्जी। राज खान वाट वाकडी करून तुळजापूरला गेला। तुळजापूरला? जी आऊ साहेब, खान तुळजापूरला गेला, त्यानं तुळजापूर लुटलं। आणि काय बहिर्जी बोला? राज खान भवानी मातेच्या देवळात गेला। खानाने आमच्या कुलदैवतावर घाव घातला आणि आम्ही इकडे शांतपणे ऐकतो आहोत। खानाची मजल इथपर्यंत जाईल असं आम्हाला वाटलं नव्हतं। जगदंब जगदंब जगदंब। पापाचे घडे भरूनच खान येणार। राजे, खानाचा डाव लक्षात घ्या, त्याची प्रत्येक चाल समजून घ्या। पंढरपूर तुळजापुरात उद्रेक घातल्यानंतर आपसुकच लगबगीनं तुम्ही त्याच्या सामोरे जाल असा त्याचा समज दिसतोय। बराच जुना हिशोब त्याच्याबरोबर चुकता करायचा आहे आपणास। जी आऊ साहेब, खानाबरोबरचा हा सामना अटीतटीचा होणार हे स्पष्ट आहे। खानाशी आता कोणत्याच प्रकारची बोलणी अशक्य आहे। राज अव ज्यानं आपल्या पर्जेवर, आपल्या मंदिरावर घाव घातला। शाबास फिरंगोजी, पण खानाने कितीही वाटवाकडी केली तरी येऊ शकतात। पंत, आपल्या प्रत्येक गडावर शिवंदित चौक ठेवा। प्रत्येक किल्लेदाराला सावधानतेचे इशारे देऊन त्याच्यावर शिवंदित चौक ठेवा। जी राज। शिवबा, भाऊसाहेब काळजी नसाल, एवढा निसर्ग आमच्या पाठीशी हे गाठायचं हे आम्ही ठरवलं। अब्बाजान, क्या हुआ फाजल? क्यों चिल्ला रहे हो? अब्बाजान, खुश खबर है। हमारी आदिलशाही सरदार पूरे दक्कन की रियासत को नोच रहे हैं। मराठों की औरतों से हमारा जनान खाना भर रहा है। दक्कन के कई सारे लोगों को गुलाम बनाया जा रहा है। मगर फाजल, वो शाहजी का दोस्त कानोजी जी थे, उसकी क्या खबर है? वो अब तक हमें मिलने क्यों नहीं आया? अजान, हर एक को अपनी जान प्यारी है। कानोजी को भी फरमान भेजा है, जल्द ही वो आपके सामने। हे पोरांनो, अरे थांबा इथंच, मी आलो राजासनी भेटून। जेधे यावेळी गडावर भिजलात वाटतं। कापड भिजली तर बदलता येतील राज, पण मन भिजलं तर कसं बदलायचं? कान्होजी, असं आडवळणानं का बोलत आहात? आपलं मन भिजायला काय झालं? भाऊसाहेब, हे शाही फरमान हातात पडलं आणि टाकोटाक खानात त्या नावेत बसायला कोण ढसावे? जेद्यांची अवलाद आहे राज, जेद्यांची। अहो, माझ्या शरीरातला रक्ताचं प्रत्येक थेंब हा सौराज्यासाठी आहे। अहो, मग मी पण खान पायाने तुडवीन राज,
पण पितुरी नाही करणार राज, पितुरी नाही करणार. कान्होजी काका, तुमच्या समोर आम्ही पोर वयाचं, तुम्ही जाणते बहुत पाहिले. आमच्या या पोर खेळात सामील व्हा तर फसून जाल. मराठ्यांना तेव्हापासून जीव एवढा मोठा झालाय. जेव्हा हे फरमान आलं तेव्हाच. कान्होजी काका, तुमची जागा इकडे नाही, इकडे आहे. कान्होजी काका, आम्ही तुम्हाला फार मोठी कामगिरी देणार आहोत. जी राज, येतो आम्ही. मी ठरवलंय, आम्ही सुद्धा तुमच्या सोबत खानाच्या मोहिमेत सामील होणार. तुम्हाला नजरेआड करावं असं नाही वाटत. भाऊसाहेब, आम्हाला नजरेआड करून न देण्यात हे स्वराज्य नजरेआड करून कसं चालेल? आमचे मनसुबे. शिवबा, भाऊसाहेब, डोळ्यात पाणी आणण्याची ही वेळ नव्हे. आपण धीराने ऐकावं. आमचं काही बरं वाईट झाल्यास धीर खचू न देता शंभू बाळांना हाताशी धरून हे राज्य चालवण्याची जबाबदारी तुमची आहे. भाऊसाहेब, आम्ही ही ओढ आरंभली. स्त्रिया चिंता करू नका भाऊसाहेब. तुमच्या सुभान अल्लाह, बहुत खूब. कृष्णा जी, शामे याना तो खूप सजाया है उस सीमा ने. राजे आले आहे. राजे अफजल खान मोहम्मद शहीद. हुजूर, शिवाजी राजे भोसले. सिवा सिवा कहते हैं, क्या वो यही है? खान खान म्हणतात तो हाच काय? एक मामूली सरदार का बेटा राजा बन गया, ये जानकर हमें बहुत खुशी होगी. एक आचार्याचा मुलगा सरदार झालेला बघून आम्हाला पण खूप आनंद होतोय. खान साहेब, बहुत खूब, बहुत खूब. हमारे बारे में काफी कुछ जानकारी रखते हैं आप. तुमच्यासारख्या मातब्बर सरदारांची आम्हाला माहिती ठेवावी लागते. खान साहेब, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. खूब कहा राजा. मगर सिवा, ये सियासती चालें तो चलती ही नहीं. पुराने गिले शिकवे सब भूल जाओ. आओ शिवाजी, आओ, हमारे गले लग जाओ. हम तुम्हें हमारा दोस्त बनाना चाहते हैं. आओ शिवाजी, आओ. शिवा, इस आदिलशाही के चंगुल से सिर्फ एक ही आदमी तुम्हें बचा सकता है, और वो है हम. तो डरो मत. आओ शिवाजी, हमारे गले लग जाओ. अरे बघताय काय? ईश्वराचे करणे वाजवा. तर आता आपण आलं नवी पेठ हत्ती गणपती मंडळाचा श्रीरामायणाचा नवी पेठ हत्ती गणपती मंडळ अध्यक्ष श्री श्याम मानकर मंडळाने सादर केलेला देखावा रावण आशिष केसकर निवेदन राहुल सोलापूर ध्वनिमुद्रण ओढाया स्टुडिओ पुणे.
स्वागत आहे. सुस्वागत आहे. अखिल नदीचे भक्ती गणपती मंडळ उपस्थित रावणाच्या 10 तोंडांपैकी एक एक करून 9 तोंड रामाला आपल्या आराधनेची करून घेतली. रावणाच्या भेंडीत अमृताची कुटी आहे. रावणाचा मृत्यू करावायचा असेल तर तुम्हाला त्याच्या रावणाच्या दिशेने उड्डाण वाचला तिकडे. समस्त वानर केलेलं श्रीरामांचा जय जयकार. तर गोल्डन टेम्पल गोल्डन टेम्पलचं बघू पंजाब मधील कुठं राहिले. टेम्पल बघू शकता कुठे हा चल पुढं येणं करती सेल लागले आता. तर आपण आता गोल्डन टेम्पलच्या तिथे आनंद घेत गणपती भारी वाटतं. एक्साइटिंग बरं 2-3 देखावे जिवंत देखावे बघून झालेले आहे. तर आता आपण पुढं चालेल. पुढं कुठला देखावा माहीत नाही तरी बघूया आपण. पाच मार्ग आहे तोपर्यंत या घोडखिंडीत आम्ही गणी मारवून ठेवतो. आपण या राजे बाजी शंभू महादेवाचे अंग्य आपण पुन्हा भेटणार आहोत. बाजी आपण पुन्हा भेटणार आहोत. हर हर महादेव. मुजरा राजन अकेले खड़े हो बच जाओ वरना खीमा बना देंगे. अरे हट तोफे आदि ना मरे बाजी.
कि प्रभु तुम्हारे जैसा सूरमा जिंदगी में नहीं देखा। बादशाह साहब के गुलाम बन जाओ, जो चाहिए वो मिल जाएगा। अरे तू तुझ्या बादशावर माझ्या महाराजांसाठी या स्वराज्यासाठी 100 वेळा जरी मरण आलं तरी हसत हसत पत्करेल हा भाषी। हाजी, तुम्हें तो छोड़ूंगा नहीं मैं, तुम्हें मार कर तुम्हारे सिवा को पकड़ लूंगा। तर आजचा 7वा दिवस आहे गणपतीचा, तर त्यामुळे गर्दी बघू शकता किती आहे। पूर्ण गर्दी आज। हरकत होता, वाड्याच्या दारात शृंगारलेला गजराज डुलत होता। जगदीश्वराच्या दर्शनास निघाले। फार फार वर्षापूर्वी रायरेश्वराच्या गाभाऱ्यात स्वराज्य बघू शकता गर्दी बघा किती। चला 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 पुढे चला 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 पुढे चला।
मानाचा पहिला का फॉरेनर आले आमच्या गणपतीवर मानाचा पहिला गणपती इथं आपण आहे. गणपती गुणपती गजबदला जय गणपती गुणपती गजबदला. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. नाही झाली गावाचा इथं न्यूज आहे ना काय आहे नाही पगार वाढायचं. कॅमेरा क्वालिटी वाढवणे, कॅमेरा क्वालिटी सध्या ह्याच्यावरच. जेव्हा काय होईल तर पुढं नाही तर आपल्या म्हणायचं काय नव्हतं करत विषय द्यायचा सोडून. iPhone 16 आला ना. 2.5 लाखाला 1 TB आहे. 1,84,000 1 TB. जाऊ दे आपण म्हणलं iPhone 16 घेईल पण नाही त्यावर काहीच नाही. आता iPhone 17 साठी वाढत काय करू तुला काय यूज होणार नाही काय आपल्याला. आता आपण आहे उमरा मारुती मंडळाच्या शिवाजी महाराजांचा देखावा छत्रपती. महिलांनी दागिने सांभाळा, लहान मुलांच्या गळ्यातले कानातले दागिने सांभाळा, आपले मोबाईल फोन पाकिट पर्स मौल्यवान चीज वस्तू सांभाळा. ते विनाकारण मोबाईल फोनवर दगडूशेठला गर्दी दर्शनासाठी जी लाईन लागलेली आहे त्यामध्ये थांबलेल्या नागरिकांना पुणे शहर पोलिसांतर्फे सूचना करण्यात येते. आपण पटपट पुढे चला. फोटो काढत, रील्स काढत, स्नॅप काढत थांबू नका. दर्शनाचे पावित्र्य राखा. सोशल मीडियाच्या नादाखाली आपले मोबाईल पुढे चला, पुढे चला. थांबू नका, थांबू नका, थांबू नका. दागिने सांभाळा. आपण
आता सध्या हुतात्मा बाबू खेळ गावरे पाची गणपतीचे फोटो काढलेले आहेत ना. मला पाठवतो. केसरीवाडा नाही आहे पण बाकी सगळेच. केसरीवाडा केला नव्हता. केसरीवाडा लांब आहे लक्ष्मी गणपती जवळ आहे. तर आपण आता मंडईच्या गणपतीला चाललो. अखिल मंडई आपण आहेत अखिल मंडई. तुळशी बागेतला रात आपण तुळशी बागेत रात्रीच्या 3 वाजलेले आहेत. तर आपले सर्व गणपती बघून झालेले आहेत. तर आजचा ब्लॉग हा इथंच एंड करतो. चॅनलवरती नवीन असाल तर भावना चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. बाय बाय. तर उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.